श्री स्वामी समर्थ। UPI पद्धतीने म्हणजेच फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म कसा भरावा ते पाहूया। सर्वप्रथम देणगीदाराचे संपूर्ण नाव अचूक नमूद करावे। देणगीदाराचा मोबाईल नंबर अचूक नमूद करावा। देणगीदाराचा ईमेल ID अचूक नमूद करावा। प्रति महिना देणगी रक्कम सिलेक्ट करावी। जर देणगी रक्कम 351 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती नमूद करावी। यानंतर आपले राज्य सिलेक्ट करावे, नंतर जिल्हा सिलेक्ट करावा, तालुका सिलेक्ट करावा आणि आपले सेवा केंद्र सिलेक्ट करावे। KYC टाईप आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक सिलेक्ट करावे। त्यात आधार कार्डवरील संपूर्ण पत्ता अचूक नमूद करावा। पेमेंट टाईप देणगीचा प्रकार UPI हा पर्याय निवडावा। आपण भरलेला फॉर्म परत एकदा पूर्ण चेक करून घ्यावा। नंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे। फॉर्म सबमिट झाल्यावर आपल्याला आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजवर व ईमेल ID वर एक पुढील पेमेंटसाठी लिंक येईल। आलेल्या लिंकवर क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर येईल। त्यात आपला फोनपे, गुगल पे, पेटीएम ला लिंक असलेला मोबाईल नंबर अचूक नमूद करावा व पे युजिंग UPI QR या बटनावर क्लिक करावे। UPI ID अचूक नमूद करावा व त्यानंतर पे नाऊ या बटनावर क्लिक करावे। फोनपे, गुगल पे, पेटीएम यापैकी जो UPI ID दिलाय तो ॲप ओपन करावा व आपला UPI कोड टाकून पेमेंट पूर्ण करून घ्यावे। महत्त्वाची सूचना, UPI द्वारे पेमेंट करताना UPI ID टाकल्यावर 30 ते 40 सेकंदांच्या आत पेमेंट पूर्ण करावे। पेमेंट पूर्ण झाल्यावर मॅन्डेट रजिस्ट्रेशन कंप्लीटेड असा मेसेज येईल। आपला फॉर्म UPI द्वारे भरला गेला आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।